काय सांगाल आज तुमच्या प्रचाराची सगळीकडे धामधूम सुरू आहे. कसा आपल्या गटामध्ये नागठाणे गटामध्ये आपल्याला कसा रिस्पॉन्स मिळतोय? मग निश्चितच मला नागठाणे गटामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय. माझ्या जवळजवळ 3 फेऱ्या या माझ्या मतदारसंघामध्ये झाल्यात आणि मतदारसंघातील सगळे माता भगिनी असतील, तरुण वर्ग असेल, आबालवृद्ध असतील, हे माझ्या पाठीशी खूप मोठ्या प्रमाणात पाडळीपासून चाळीपर्यंतची लोक आज उत्स्फूर्तपणे माझं स्वागत करतायत. सकाळी पत्रकार परिषद झाली विरोधी उमेदवारांची आणि त्यांनी असा आरोप केला की तुम्ही जी उमेदवारी घेतली ती दबावून उमेदवारी घेतली. मी ह्या गटाचा हक्कारा भाजपचा उमेदवारीचा अधिकार स्वतः मी होतो, पण तुम्ही दबावाने उमेदवारी घेतलेली आहे. त्यांना माझं नम्रपणे विनंती आहे किंवा त्यांना एक सूचना आहे की सन 2019 साली ज्यावेळेला आपल्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला, त्याच वेळेला या अजित सावंकींनी त्यांच्याबरोबर हा भाजपचा झेंडा हातात घेऊन त्यांच्या बरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो आणि तिथून पासूनच माझी ओळख भाजपचा कार्यकर्ता म्हणून निर्माण झाली. माझी निवडणूक किंवा मी घेतलेलं पक्षाचं तिकीट कधीही लादलेलं नव्हतं किंवा माझ्या दबावापुढे कुणाच्या झुकलो नव्हतो. पक्षवाढीसाठी मी प्रयत्न केले, पक्षाचे संघटक वाढवले, पक्ष नोंदणीमध्ये सहभाग घेतला, पक्षाच्या विविध प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला मी आणि त्याचा सर्वे करून मला माझ्या पक्षानं भारतीय जनता पार्टीनं मला उमेदवारी दिलेली आहे. मी कुणावरही दबाव आणलेला नाही, कुणाच कसल्याही दबावाचं राजकारण केलेलं नाही. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. विरोधी उमेदवारांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आता दबाव तंत्राचा वापर चालू केलेला आहे. आत्ताच सांगितलं ना मी दबाव तंत्राचा वापर करायची गरजच नाही मला, कारण माझ्या पाठीमागं माझी एवढी सगळी जनता आहे, मतदारसंघातले लोक आहेत आणि ते लोकांनी जी निवडणूक हाताशी धरलेली आहे त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यांना असं वाटतंय की त्यामुळे असे बेछूटपणे आरोप करायला लागलेत. त्यांना पुढचं जय पराजय लक्षात आलाय, त्यामुळे त्यांनी आता ही सुरुवात अशी केलेली आहे की काही बडबडायचं, काही म्हणायचं, ज्याला काही येत नाही. म्हणजे या भागातल्या जनतेची मागणी अशी आहे की सुसंस्कृत सुशिक्षित असा नेता कार्यकर्ता या जिल्हा परिषदेमध्ये आपले प्रश्न सोडवणार जावा. 3री-4थी नापास झालेल्या माणसाचं यामध्ये काय काम नाही असं त्यांची मागणी आहे. आपण कुणालाही या कामामध्ये एक चांगलं सक्षम नेतृत्व आपल्या भागातनं जावं अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे या भागाकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे मी उभा राहिलो आणि त्याचं फलित उद्याच्या तुम्हाला 9 तारखेला तर कळेलच. पण जनतेनं माझा विजय फॉर्म भरतानाच ठरवून दिलेला होता. जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे. मी एक निमित्त मात्र त्यांचा कार्यकर्ता आहे, त्यामुळं मला माझ्या विजयाची कसलीही काळजी नाही. मात्र विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्यामुळे ते असे काही आरोप करत आहेत. नेत्यांना माझ्या विरोधात बाईट द्यायला लावले असा आरोप तुमच्यावरती होत आहे. बाईट द्यायला लावल्या, मी नेत्याला सांगण्यात इतका मोठा कार्यकर्ता नाही. नेत्यांचं माझ्यावरच असलेलं प्रेम, नेत्यांना लक्षात आलेलं विरोधी उमेदवाराच्या कारवाई गोष्टी की ज्या अफवा पसरवत आहेत, लोकांच्या पर्यंत काहीतरी वेगळे निर्णय देत आहेत, आपल्या फ्लेक्सवर नेत्यांचे फोटो लावत आहेत आणि नेत्यांच्या बद्दल अपप्रचार करतायत. राजघराण्यातले असलेले नेते असतील, सर्वसामान्यातनं कुटुंबातून आलेले आमदार असतील, त्यांच्याबद्दल तुम्ही वेगवेगळी वक्तव्य वेगवेगळ्या ठिकाणी करताय. हे न करण्यात का समाज नाही. त्यामुळं ना माझ्या नेत्यांचं माझ्या असलेलं प्रेमापोटी, राजकीय प्रेमापोटी असेल, त्यांनी केलेली वक्तव्य ही त्यांच्यापर्यंत न करण्या इतपत बीजेपी पक्ष लहान नाही. त्यामुळे मला असं वाटतं की नेत्यांनी दिलेली बाईट ही पक्षाच्या हिताच्या दृष्टीने दिलेली बाईट आहे. ही माझ्यासाठी बाईट नसून पक्षवाढीच्या दृष्टीनं, पक्षाची होत असलेली बदनामीच्या दृष्टीनं एक निर्माण झालेलं त्यांनी केलेला अपप्रचार आहे. त्या अपप्रचाराला उत्तर देण्याच्या दृष्टीनं त्यांनी दिलेली ती बाईट आहे. असं म्हणणं आहे की या विभागात मी अनेक विकास कामे केलीत, अनेक लोकांना मदत केली, सगळ्या गोष्टी केल्या, त्यामुळे लोक मलाच निवडणार असं त्यांचं मत आहे. सर, या विभागात जी कामं झाली ती भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झाली, आमदार मनोजदादांच्या घोरपड्यांच्या माध्यमातून झाली, नामदार शिवेंद्र महाराजांच्या माध्यमातून झाली आणि खासदार उदयन महाराजांच्या माध्यमातून झाली. हा विकास होत असताना कोणा एकट्या दुकट्याचं कुठलंही काम नाही. म्हणून
मी कुठलं काम केलेलं नाही. मी माझ्या नेत्याने दिलेली जबाबदारी, मी माझ्या नेत्यानं सोपवलेली कामगिरी लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. मला असं वाटतं की जी कामं झालीत ना ती समाजाभिमुख कामं झालीत. तिथं कुणाची वैयक्तिक कामं झाली नाहीत. रस्ते झालेत. आता उद्या होणारा काशील कोपर्डी पूल असेल, उद्या होणारा माझगावचा पूल असेल, या मांडव्यापासून नागठाणेपर्यंत आणि पुष्यसावळीपर्यंत होणारा ह्यामधनं नामदार शिवेंद्रराजेंनी केलेला रस्ता असेल, सर्व समाज विकासाची काम आहे ती. ही मी केलेली नाहीत. ही माझ्या मतदारसंघामध्ये या नेत्यांनी टाकलेली कामं आहेत आणि ती कामं होत आहेत. सर्वसामान्यांना मदत करणं हे सगळ्यांचंच काम असतं. तिथं मी केलं असं म्हणत नाही. मी पण असंख्य विद्यार्थी घडवले असतील, त्यातनं कोण कलेक्टर झालं, कोण इंजिनियर झालं, ते काय मी केलं असं म्हणत नाही. त्या मुलांची हुशारी होती, त्यांना कुठेतरी आपण पुशअप करतो, मार्गदर्शन करतो, यातनं ती पुढे गेलेली मुलं आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की मी पणा कुठल्याही गोष्टीचा असू नये, तो फार काळ टिकत नाही.